माय चॅनल. ये त्रिशा. आज मी जेवण बनवत आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. भेंडी कुठे आहे? भेंडी आणून दे मला. हे काय वेलकम बॅक टू माय चॅनल. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर तुमचं असंही स्वागत केलेलं आहे आर्याने. तर बघितलं ना तिचं बोलण्याची टॅक्ट. तिने हे कुठंतरी ऐकलं होतं म्हणून ती म्हटली मी तुला मम्मी हे सांगू का कसं वेलकम बॅक करायचं, किंवा हे एक असं विनोदी पार्ट समजा तुम्ही. तर तिने मला असं करून दाखवलं. तर तिची ॲक्शन आणि तिचं तोंड बघूनच आम्हाला खूप हसायला येत होतं. दिशा आणि आर्याची अशीच मस्ती चालू होती. तर इकडे संध्याकाळचं जेवणाची मी तयारी केलेली आहे. थोडंफार संध्याकाळचं रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करते. तर इकडे मी भात आहे तो धुवून ठेवलेला आहे आणि मस्तपैकी असं यांनी गावावरून पालक आणला होता. तर हा व्हिडिओ आहे तो खूप आधीचा आहे. तो मी एडिट केलाच नव्हता, व्हॉइस ओव्हर दिलाच नव्हता. म्हटलं आहे तर दाखवावा, म्हणजे एडिट वगैरे करून. तर इकडे जो पालक होता तो गावावरून आणलेला होता. तर तो मी आहे त्याचं मी असं गरगटा टाईपमध्ये असं पालक करणार आहे. तर त्याच्यात मी शेंगदाणे वगैरे टाकलेले आहे, थोडी डाळ टाकलेली आहे आणि इकडे भेंडी पण आहे, ती सुकी बनवायची आहे. तर त्याच्यात सुद्धा पाणी ओतून ठेवलेलं आहे, म्हणजे थोडा त्याच्यावरची जी काही थोडीफार घाण असेल ते निघून जाईल आणि नंतर मग त्याला स्वच्छ धुवून वगैरे चिरून घेणार आहे. तर इकडे पालकचा आहे तो गरगटा करणार आहे, भेंडी करणार आणि भात आणि भाकरी. तर आर्याला आहे ते पालक वगैरे असं गरगटा वगैरे तसलं काहीसुद्धा आवडत नाही. तरीसुद्धा मी तिला खायला सांगतेच, पण ती ऐकतच नाही. तर दिशा आहे ते सगळं पदार्थ खाते, पण आर्या आहे ते खूप म्हणजे खूप अशी त्रास देते खाण्याच्या बाबतीत. अशा हे सगळ्या भाज्या वगैरे तिला काही काही आहेत त्या आवडतच नाहीत. नाहीतर बाकीच्या खाते. मग भेंडी आवडते, मग भेंडी केली. तर इकडं पालक वगैरे आहे तो शिजवून घेतलेला आहे. भेंडीसुद्धा बारीक चिरून वगैरे घेतलेली आहे. तर तिला मी रवीने अशी घोटून घेणार आहे, चांगलं एकजीव करणार आणि नंतर मस्त अशी फोडणी देणार आहे. त्या छान चव येते आणि गावाकडचा पालक होता त्यामुळे चवसुद्धा छान होती. तर इकडे मी लसूण, थोडंसं मिरची वगैरे कुटून घेते. भेंडीची भाजी बनवण्यासाठी थोडा कांदा, टोमॅटो वगैरे टाकून मग भेंडीची भाजी आहे ती बनवून घेणार आहे. अशी भेंडीची भाजी वगैरे पण मी खूप वेळा तुम्हाला दाखवलेलीच आहे. तर इकडे लसूण आहे आणि थोडी मिरची तर इकडे भेंडी आहे ती मी आधी तेलात थोडीशी भाजून घेणार, म्हणजे चिकट होत नाही. तर थोडीशी तेल टाकून आणि ही भेंडी आहे ती अशी थोडीशी भाजून घ्यायची आणि नंतर भेंडी काढून नंतर कांदा, टोमॅटो वगैरे जो काही मसाला वगैरे असेल तो टाकून भेंडी बनवायची. मग अजिबात चिकट होत नाही. तर इकडे पालकची भाजी आहे तीसुद्धा फोडणी द्यायची आहे. तर ह्या पातेल्यामध्ये मग फोडणी देणार आहे. तोपर्यंत इकडे भेंडी आहे ती बारीक गॅसवर भाजायला ठेवते, जेणेकरून फोडणी देईपर्यंत मस्त अशी भेंडी आहे ती. तर इकडे पालकाची भाजी आहे त्याच्या फोडणी देण्यासाठी पातेल्यामध्ये थोडं तेल ओतून घेतलेलं आहे आणि नंतर मग त्याच्यात जिरं, मोहरी नाही पण जिरं फक्त थोडंसं टाकायचं. तर इकडे भेंडीतसुद्धा मी थोडंसं तेल टाकून घेत आहे आणि नंतर जिरं वगैरे, नंतर थोडंसं जे अद्रक लसूण चेचलेलं होतं ते आणि नंतर आपली जी घरगुती चटणी असते ती, मीठ, हळद, शेंगदाण्याचं कूट वगैरे
फोडणीला देऊन अशी ही जी गरगट्याची भाजी आहे म्हणजे पालकाची ती बनवायची. खूप छान लागते, टेस्टी. आणि अख्खे शेंगदाणे पण त्यातच टाकायचे. खाताना ज्यावेळेस ते येतात ना त्यावेळेस खूप छान टेस्ट लागते. तर इकडे मी लसूण फोडणीला टाकला होता आणि थोडं जिरं टाकलेलं होतं. तर आता मग ह्याच्यामध्ये बाकीचं जे काही मसाला आहे म्हणजे जसं मी तरी बाकीचा दुसरा कोणता मसाला यूज करत नाही, कारण आमच्या चटणीमध्ये सगळ्या प्रकारचे मसाले असतात. त्यामुळे मला काही गरज पडत नाही दुसरं काही टाकण्याची. तर इकडे घरगुती चटणी आहे ती थोडी मीठ, हळद आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं थोडं म्हणजे छान लागते चव. तर इकडे भाजी फोडणी टाकत भेंडीसुद्धा मस्त अशी छान परतून घेतलेली आहे. छान अशी भाजलेली पण आहे. नंतर ती काढून घ्यायची आणि नंतर भेंडीला सुद्धा मस्त अशी फोडणी देऊन घ्यायची. तर संध्याकाळचं रुटीन म्हणजे स्वयंपाकाचं थोडंफार काही असं असतं. म्हणजे एकदा जर जेवण करायला घेतलं ना मी म्हणजे स्वयंपाक बनवायला घेतला की पटकन होऊन जातो. कारण 3 बर्नरची शेगडी असल्यामुळे सुद्धा माझं पटकन स्वयंपाक होऊन जातो. खूप वेळ लागत नाही. अ, सगळा स्वयंपाक बनवायचं म्हटलं सगळं, पण आधी सगळ्या भाज्या वगैरे सगळ्या चिरून वगैरे घेतले ना मग स्वयंपाक बनवायला खूप असा वेळ लागत नाही. तर इकडे आता भेंडी आहे ती सुद्धा मस्त अशी परतून झालेली आहे आणि नंतर तिला त्याच्यातच मिरची टाकून मी फोडणी देणार आहे. कधी असं लाल मसाला असतो ना चटणी ती सुद्धा टाकून मग बनवते. ती सुद्धा छान लागते. कधी लसूण मिरचीची सुद्धा बनवते. ती सुद्धा छान लागते. तर इकडे आता मी भेंडी आहे तिला फोडणी देऊन घेते. तर इकडे तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकलेली आहे, थोडं जिरं आणि नंतर थोडा कांदा टाकलेला आहे. आणि कांदा वगैरे व्यवस्थित असं भाजला की नंतर टोमॅटो आणि जे लसूण वगैरे चेचून घेतलेलं होतं तर ते टाकून घेणार आहे. तर भेंडी आधी तेलात थोडीशी अशी भाजून घेतली तर चिकट होत नाही आणि असं जो थोडंसं गिळगिळीतपणा असतो तो सुद्धा होत नाही. त्या आणि भेंडी एकदम अशी छान सुट्टी सुट्टी होऊन जाते. तर इकडं थोडासा कांदा आणि जे काही टोमॅटो आहे ते थोडं भाजून घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यात लसूण टाकायचंच राहिला होता. तर मग एका साईडला सगळं कांदा आणि टोमॅटो आहे ते काढून घेतलं आणि थोडी लसूण आणि मिरची चेचलेली तर ती सुद्धा तेलामध्ये टाकून घेतली. तर इकडे एका साईडला आपलं जे पालकचं गरगटा आहे तर तो होत आहे, शिजत आहे. छान झालेला मस्त टेस्टी आणि थोडंसं मीठ टाकलं की टोमॅटो आहे तो पटकन म्हणजे व्यवस्थित शिजून निघतो. तर अशा पद्धतीने जी भेंडीची भाजी आहे ती मी बनवून घेते आणि नंतर हे सगळं कांदा टोमॅटो वगैरे भाजलं की नंतर भेंडी हे टाकायची आणि नंतर अनेकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं. नंतर हळद चटणी नाही मिरची टाकलेली आहे त्यामुळं वगैरे हळद वगैरे टाकून मग अ, थोडंसं पाण्याचा असा हबका द्यायचा आणि झाकून ठेवायची. मस्त अशी भेंडी शिजते आणि टेस्टीसुद्धा छान लागते. आणि नंतर इकडे मग हळद मी शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि जवळजवळ तर सगळ्या भाजीत आमच्या शेंगदाण्याचं कूट वगैरेच असतं. जास्त करून मसाल्याचं जे असतात तर ते आम्हाला काही आवडतच नाही. म्हणजे जास्त असं कांदा खोबरं वगैरे ते वाटून टाकतो आपण तसं टाकलं तर कोण खात पण नाही. तर इकडे मग मी भेंडी आहे ती मस्त अशी झाकून ठेवलेली आहे. तर थोड्या वेळानं त्याच्यात पाण्याचा हापका मी देईन आणि नंतर इकडे आता भाकरीची तयारी करायला घेतलेली आहे.
तर अशा पद्धतीनं स्वयंपाकसुद्धा पटकन होऊन जातो. भात तर शिजलेलाच आहे ऑलरेडी. तर इकडे सुद्धा पालकचा गरगट आहे तो सुद्धा शिजलेला आहे आणि भेंडी आहे ती थोडीशी म्हणजे हे झालेली आहे बघितलं तर म्हणजे लागत आहे म्हणून थोडंसं पाण्याचा हा शितोडे पाणी आहे ते असं हे करून घेतलेलं आहे. तर इकडे आता भाकरीची आहे ती तयारी करून घेते. तर तवा गरम करत ठेवलेला आहे. थोडंसं गरम पाणी घ्यावं लागते आता थंडीमध्ये कारण त्याचं जो हे असतो ना चिकटपणा तर तो नाही आहे थोडासा. मग थोडंसं गरम पाणी करून घेतलं तर छान आणि व्यवस्थित असं होऊन जातं. तर इकडे भाकरी आहेत त्या सुद्धा बनवून झालेल्या आहेत. मस्त अशा रोज 3-4 भाकरी बनवाव्या लागतात. तर भाकरी आहे ती मी तव्यातच भाजून घेते, गॅसवर काही भाजत नाही. तर मग अशा इकडं अशा प्रकारे मी माझ्या भाकरी वगैरे बनवून झाल्या आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय बाय.